जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप आणि इयत्ता 7वी स्कॉलरशिपचा रिझल्ट कधी लागेल यावरती चर्चा करणार आहे. बरेच मी 2-4 दिवस झालं मला कॉल आले आणि मी बरेच व्हिडिओ मला विद्यार्थ्यांनी पाठवल्यावरती असं समजलं की त्या व्हिडिओमध्ये कुणी 3 जून सांगितले, कुणी 10 जून सांगितले, कुणी 15 जून सांगितले. तर इयत्ता 4थी आणि 7वीचा रिझल्ट कधी लागणार याचं आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. त्याच्या अगोदर आपल्या समोर असणारे 4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे निकाल कधी लागणार. दुसरा प्रश्न असा आहे की एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल. तिसरा प्रश्न असा आहे मेरिट लिस्ट कधी येणार आणि किती मार्क असल्यावरती शिष्यवृत्ती मिळू शकते किंवा आपल्याला स्कॉलरशिप मिळू शकते. या 4ही प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे. पहिल्यांदा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल तर इयत्ता 4थी साठी एक्सपेक्टेड कट ऑफ जो असेल साधारणतः 210च्या वरती ज्याला मार्क आहेत असे सर्व विद्यार्थी सेफ आहेत. इयत्ता 7वी साठी ज्यांना 200च्या वरती मार्क आहेत ते सर्व विद्यार्थी सेफ आहेत. आता त्यानंतर काय आहे बघा, मेरिट लिस्ट कधी येणार. मेरिट लिस्टचा महत्वाचा कन्सेप्ट काय आहे तुम्हाला सांगतो. जे विद्यार्थी आपला रिझल्ट लागल्यानंतर पात्र आणि अपात्र असं 2 रिझल्ट असतात. जे विद्यार्थी पात्र आहेत तेच या मेरिट लिस्ट साठी काय असतात, इलिजिबल असतात. मग मेरिट लिस्ट म्हणजे काय, आपल्या प्रत्येक जिल्ह्यातून फक्त 100च विद्यार्थी त्या मेरिट लिस्ट मध्ये घेतले जातात. त्या जिल्ह्यावाईज त्याचं मेरिट वेगळं असतं. काही जिल्ह्याचं मेरिट कमी असतं, काही जिल्ह्याचं मेरिट जास्त असतं. जनरली रुरल एरियाचं कमी, अर्बन एरियाचं जास्त असतं. त्यानंतरचा प्रश्न असा आहे की किती मार्क्स आल्यावरती शिष्यवृत्ती मिळू शकते. अगोदरच आपण सांगितलंय 4थीच्या विद्यार्थ्यांना 210 प्लसचा जी स्कोर आहे ती एकदम सेफ झोन आहे आणि 7वी साठी किती आहे बघा, 200च्या वरती ज्या विद्यार्थ्यांना स्कोर आहे ते पूर्ण सेफ आहेत. त्यानंतर रुरलमध्ये थोडंफार कमी 190च्या आसपास आलं तर रुरलचे विद्यार्थी सेफ आहेत. आता 4थी साठी किती शिष्यवृत्ती मिळणार आणि 7वी साठी किती शिष्यवृत्ती मिळणार हेही महत्वाचं आहे. जर तुम्ही या मेरिट लिस्ट मध्ये आला तर 4थीला महिन्याला 500 रुपये, याचा अर्थ वर्षाला 6000 रुपये, साहित्रिक 18,000 रुपये शिष्यवृत्ती आहे 4थी साठी. आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी महिन्याला 750 रुपये, तर ती आहे 9,000 रुपये वर्षाला. असं 3 वर्ष 8वी 9वी आणि 10वी या 3 वर्षासाठी तुम्हाला 27,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. आता ह्याचं प्रॉपर जी व्हिडिओ आहे कास्ट वाईज मेरिट किती असेल काय असेल याचा व्हिडिओ अगोदरच आपण अपलोड केलाय, ती तुम्ही बघा. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे रिझल्ट कधी लागणार. आपला इयत्ता 4थी आणि 7वीचा निकाल कधी लागणार. युट्यूब वरती किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला कॉल आला आणि त्यांनी मला व्हिडिओ पण पाठवली. सर काही जण म्हणते 3 तारखेला लागल, काही जण म्हणते 8 तारखेला लागल, काही जण म्हणते 10 जूनला लागल, 15 जूनला रिझल्ट लागल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत स्कॉलरशिपनं कधीच 2 महिन्याच्या खाली रिझल्ट लावला नाही. जनरली 30 एप्रिल किंवा त्याच्या अगोदर रिझल्ट लावत होते. या वर्षी तर 8वी स्कॉलरशिपचा 2.5 महिन्यानंतर निकाल लावलाय. जर आपण 2 महिने जर कन्सिडर केलं तर आपला रिझल्ट हा 26 जून, किती 26 जून किंवा त्याच्या आसपास लागू शकतो. नंतरच लागणार, कदाचित आधी लागणारच नाही. 26 जूनच्या नंतर हा रिझल्ट असू शकतो. आपल्याला मार्क किती आहेत, आपला जिल्हा कोणता आहे तो आपण कमेंट मध्ये सांगा. याच्यावरून मला प्रॉपर मेरिट लिस्ट किंवा किती कट ऑफ जाऊ शकतो याचा मी तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ अपलोड करतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.